राज ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत हा प्रश्न आम्हाला तुम्हाला विचारायचा आहे। मुळात कसं आहे माहिती आहे का, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असेल याच्याबद्दल अनेक लोकांना जनतेमध्ये प्रश्न आहेत, मनात शंका आहेत, मनात अनेक प्रश्न आहेत। त्याचबरोबर अनेक तर्कवितर्कही लढवले जात आहेत, त्याचबरोबर माध्यमांमध्येही अनेक चर्चा उभ्या केल्या जात आहेत। ह्या 1.5-2 महिन्यामध्ये ह्याला खूप मोठं स्वरूप प्राप्त झालं आहे आणि त्या सगळ्या शंकांचं निरासन आज राज ठाकरे साहेब सभेमध्ये करतील। त्याच्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी गेल्या दीड महिन्यामध्ये होऊन गेल्यात। नुसते राज ठाकरे साहेब अमित शहांना भेटलं हाच नाही तर अनेक घडामोडी राज्यात देशभरात घडलेल्या आहेत। त्या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे साहेब नक्कीच आज बोलतील। पण मोदींनी ज्या काही भूमिका घेतल्या होत्या त्या जर चुकीच्या होत्या त्यावेळेला त्या त्यांच्या चुकीच्या पद्धतीने होते, पण त्यानंतर 370 असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील त्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी होतं, त्याच्या राजसाहेबांनी नेहमी स्वागतच केलं आहे। त्यामुळे जे काय राजसाहेब ठाकरे भूमिका घेतील त्यासोबत आम्ही कार्यकर्ते होतो आहोत आणि राहणार। साहेबांना जर हा निर्णय आपल्या या येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर योग्य वाटत असतील तर साहेब जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य आहे। खरं तर आजच्या या पाडव्या मेळाव्याकडे खरं तर ऐतिहासिक सभा असणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र आता राज ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि राज ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं एक वाक्यात सगळेच कार्यकर्ते आपल्याला बोलताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन नितीन बोदारेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। तर मनसेचे नेते संदीप देशपांडे सुद्धा शिवतीर्थावर दाखल झाले, त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत। सर, आजची गुढीपाडवा सभा, राज ठाकरेंची सभा ऐतिहासिक मानली जात आहे, ऐतिहासिक म्हटलं जात आहे, कारण की राज ठाकरे आज जी भूमिका जाहीर करते त्याच्यावरती मनसेचं पुढचं भविष्य अवलंबून आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे। राज ठाकरे आज नेमकं काय बोलणार आहेत? नाही, मला वाटतं आपल्या एवढी आम्हालाही उत्सुकता आहे, पण एक नक्की सांगतो, सन्मान्य राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल, मराठी माणसाच्या हिताचा असेल, पक्षाच्या हिताचा असेल, तोच निर्णय घेतील। राज ठाकरे आणि अमित ठाकरे दोघांनी याच्यापूर्वी अनेकदा असं म्हटलेलं आहे की मी तुम्हाला सत्तेमध्ये नेणार, आता वेळ आलेली आहे सत्तेमध्ये जाण्याची। मला असं वाटतं, मी वर्धापन दिनाला सांगितलं होतं की यानंतर महाराष्ट्र सैनिकांचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं प्रत्येक पाऊल हे सत्तेच्या दिशेने मार्गक्रमण करणारं असेल। सन्मान्य राजसाहेब अमित शहाना भेटले असतील, देवेंद्र फडणवीसना भेटले असतील, एकनाथ शिंदेना भेटले असतील, काही त्यांची चर्चा झाली याची मला कल्पना नाही, पण निश्चितपणे राजसाहेबांच्या मनामध्ये जगाला हेवा वाटणारा महाराष्ट्र घडवायचा